विटेकरांनो, आता तरी धोका टाळा. 2024 सालानं दिला 72 सालचा दुष्काळ कसा असतो याची आठवण. आंब्याच्या कुयेन जांभळांच्या बिया वाळवा. विटा शहर हरित करू. विटा प्रतिनिधी. सविस्तर माहितीसाठी आपणाला ही माहिती जपली पाहिजे. विटा शहरातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले माधव रोकडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत माधव रोकडे यांनी खानापूर तालुक्यातील विटा शहरातील तमाम विटेकर नागरिकांना आवाहन केले. हे आवाहन करण्याआधी 72 सालाच्या दुष्काळाची तीव्रता काय होती, माणसांना आपला त्या काळी जीव गमवावा लागला तर पाण्यासाठी अनेकांचे प्राण गेले, तर काही मुक्या जनावरांना आपल्या पाण्याविना जीव गमवावा लागला, तर आज तीच अवस्था 2024 साली दुष्काळाची झळ, उन्हाचा तडाखा याचा सगळ्यांनीच अनुभव घेतला. या दुष्काळामुळे, उन्हाच्या झळांमुळे महाराष्ट्रात 3 जणांना आपले प्राण गमवावे लागले. इतकी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी 42 ते 45 असा उन्हाचा पारा चढलाय. परिस्थिती फार वेगळी झाली. याचं कारण लक्षात आलं पाहिजे. मी एक देशाचा नागरिक म्हणून विनंती करत आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये, सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आणि खानापूर तालुका विटा शहरातील तमाम नागरिकांना आवाहन करतोय. ज्याप्रमाणे आपण आपल्या पाल्यांना जपतो त्याप्रमाणे आपल्या घरासमोर झाडं जपा. तुम्ही बाजारात जाता, प्रत्येक तऱ्हेची, मग तो केसरी असेल, हापूस असेल, इतर असेल, आंबे खरेदी करतो. सर्वजण अक्षय तृतीया असेल या वेळेत आपण आंब्याचं सेवन करतो. हे आंबे आपल्याला माहीत आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे इथूनच उत्पन्न देते. मग कशासाठी आपण मागे असे म्हणत या आंब्याच्या कुई वाळवा. शिवाय शरीराच्या दृष्टिकोनातून आपण जांभळे वापरतो, जांभळे खातो, आरोग्य आपलं व्यवस्थित राहतं, बिया मात्र टाकून देतो. तर तसे करू नका. बियासुद्धा वाळवा. वेळेत वेळ काढून एकदा तरी वृक्ष आपण लावा. वाळवलेल्या सर्व फळांच्या बिया मी एक सामाजिक कार्यकर्ता माधव रोकडे सर्व नागरिकांना आवाहन करतो. त्या बिया आमच्याकडे जमा करा. आम्ही त्याची रोपं तयार करू, तुम्हाला झाडे देऊ. निदान आता तरी दुष्काळाची परिस्थिती काय हे लक्षात आलं असेल. एक झाड आपल्या दारी हा उपक्रम राबवा. पावसाळा सुरू होण्याआधी आपल्याला रस्त्याच्या कडेला वृक्ष उभा करूया, हीच शपथ घेऊया असं म्हणत सर्वांना झाडे लावा, झाडे जगवा, संपूर्ण विटा शहर हरित करा असं सूचित केलं आहे. नमस्कार. अक्षय तृतीयेच्या सर्व विटेकरांना मंगलमय शुभेच्छा. अक्षय म्हणजे नष्ट न होणारे. असं नष्ट न होणारं असं आपल्याला या भूतलावरती भगवंतानं झाडं दिलेली आहेत, पण माणसानं या झाडांचा पूर्णपणे नायनाट करायचं चालवलेलं आहे. त्याचाच फटका आपण या उन्हाळ्यामध्ये व या मागील सर्व उन्हाळ्यामध्ये पाहिलेला आहे. मित्रांनो, अक्षय तृतीयेला प्रत्येकाच्या घरी आंब्याचा रस काढला जातो. त्याच्यापासून बाजूला होणाऱ्या ज्या कोया असतात त्या जर का आपण वाळवून सुकवून जर का आमच्याकडे सुपूर्द केल्या, तसेच या सीझनमध्ये जांभळं असतात, जांभळाच्या बिया सावलीमध्ये वाळवून जर का आपण आमच्याकडे हॉटेल कोकणकडे ते सुपूर्द केल्या, तर त्याची रोपं आम्ही तयार करू व हीच रोपं आम्ही आपणास पावसाळ्यामध्ये लावण्याकरता देऊ व आपण विटा हरित करू. धन्यवाद. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.